हॅलो, हा तर मित्र हो. मी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो बरं का. ज्यावेळेस मी छत्रपती संभाजीनगरला व्हिजिट देतो, त्यावेळेस मोठा प्रॉब्लेम म्हणजे जेवणाचा प्रॉब्लेम. ज्यावेळेस मला वाटलं की जेवण करायचं, तर गावरान नावाची जी हॉटेल आहे, दर्गा रोड डीमार्ट शेजारी, ती मला माझ्या आईच्या हाताच्या चवीची आठवण करून देते. मी खूप हिंडतो, खूप फिरतो. छत्रपती संभाजीनगरच्या प्रत्येक हॉटेलला जाऊन भेट देतो, परंतु गावरान हॉटेलची चव मात्र मला एकाही हॉटेलला खायला मिळत नाही. परंतु ज्या ठिकाणी मी आज बसलोय, एक साध्या खेड्यातून आलेला व्यक्ती आणि प्रत्येक माणसाला जेवायला कसं द्यावं याची चव मात्र फक्त एका व्यक्तीकडे आहे, तो म्हणजे दिनकर साबळे साहेब. आणि त्यांनी हॉटेल ज्या आईच्या ममतेनं चालू केलेली आहे, ती ममता त्यांच्या जेवणामध्ये आहे, ती त्यांच्या चवीमध्ये आहे. आणि ती चव घेण्यासाठी मी छत्रपती संभाजीनगरला आलो की जेवणाला पहिले गावरान हॉटेल शोध. आणि या गावरान हॉटेलला आलो की वांग्याचं भरीत भेटतं त्वरित बरं का. शेवभाजी त्यातल्या त्यात तुम्ही बघितलं त्यांच्याकडे चिकन मटन एकदम. मी नॉनव्हेज खात नाही, परंतु टेस्ट खरंच खूप बेस्ट आहे. मी ज्यावेळेस इथलं व्हेज जेवण जेवतो, मला माझ्या आईची परत एकदा आठवण होते. म्हणून गावरान हॉटेलला मी सांगतो, मित्र तुम्ही जे काम चालू केलेलं आहे ते कंपल्सरी या चवीचं काम चालू ठेवा आणि ही चव प्रत्येक व्यक्तीला द्या. छत्रपती संभाजीनगर मधील, महाराष्ट्रामधील प्रत्येक व्यक्तीला या चवीची ओळख करून द्या. आणि एवढं बोलतो आणि थांबतो. धन्यवाद.